आज मी निघालो मलकापूर जाण्यासाठी, पण आमच्या जळगावातून डायरेक्ट मलकापूर गाडी नाही रे बा. पहिले आम्हाला नांदुरा जावं लागते, नांदुऱ्यातून तिकडून मलकापूर बस पकडावं लागते. मग आता आम्ही पोहोचलो आसलगावात एवढी गर्दी होती की ह्या बाया एवढे धूम करत होते बसमध्ये बसायची. आणि मग काय एवढी गर्दी झाली की त्या कंडक्टरला तिकीट काढणंही मुश्किल झालं होतं. आणि ते कंडक्टर एवढा ओरडत होता, तोच काय करेन बिचारा. आणि मग पोचलो आम्ही आत्याच्या घरी. आत्या म्हणजे माझी बाबाची आत्या आणि माझी आजी रे बा, तरी आम्ही आत्याच म्हणतो. आणि मग काय तिथं पोचलो, थोडंसं खेळणं वगैरे झालं. तिथं आलो होतो आम्ही बेबी पाहायला. माझ्या मावशीला बेबी झाला होता, तर मग तिचं थोडीशी मस्ती मजा केली. ती झोपलेली होती, पण मग काय मी तिला उठण्याच्या नांदात होतो. तिला बा मी कसा आवाज देत होतो दुरून बघता. रडते रे ती. मग काय तिला जबरदस्ती उठवलं आणि ती डायरेक्ट रडायलाच लागली रे बा. मग तिनं रडणं चालू केल्यावर मी डायरेक्ट मागे जाऊन बसलो आणि आपण काहीच नाही केलं असं म्हटलं. आणि मग मी तिकडे हॉलमध्ये जाऊन बसलो आणि रुद्रादीची वाटच पाहत बसलो, ते कधी येते शाळेतून. आणि फायनली आली रे बा ती आता शाळेतून. मग शाळेतून आल्याबरोबर डायरेक्ट माझ्याजवळ आली आणि मग मी तिला मस्त रुद्रादीदी करत बसलो. मग काय मग तिचा थोडासा लाड वगैरे केला. खूप दिवस भेटलं नाही, तर आता आम्हाला खूपच लेट झाला. आता आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. आता भेटू पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.